मुलांनो, संस्कृत पाठ्यपुस्तकातील तृतीय पद्यम पाठ आपण आज पाहणार आहोत. या पद्यपाठाचे नाव आहे सुक्तीसुधा. तर सुक्तीसुधा म्हणजे काय? तर सुक्ती म्हणजे सुवचन आणि सुधा म्हणजे अमृत. सुक्तीसुधा म्हणजे सुवचनांचे अमृत. खाली याची प्रस्तावना दिलेली आहे. त्या प्रस्तावनेकडे तुम्ही लक्ष द्यायचं आहे. पुस्तकामध्ये सगळ्यांनी व्यवस्थित एक एक ओळीकडे बघायचं आणि व्यवस्थित याचा अर्थ समजावून घ्यायचा आहे. बघा प्रस्तावना. सुक्तेयः नाम सुवचनानि. सुक्ती म्हणजे सुवचने. याचा अर्थ काय होतो? सुक्ती म्हणजे सुवचने. सुक्तीनाम पठनेन वाक्चातुर्य वर्धते. म्हणजे सुक्तीच्या पठनाने आपल्याला वाक्चातुर्य लाभते. सुक्तीनाम प्रयोगः लेखने भाषणे च प्रभावं जनयति. की सुक्तीचा प्रयोग केल्याने आपल्या लेखनाचा भाषणाचा प्रभाव इतरांवर पडतो. उक्तमेव म्हणजे म्हटलेच आहे की खिन्नं चापि सुभाषितेन रमते स्वीमनः सर्वदा. की नेहमी एखाद्याचे दुःखी मन सुभाषिताने रमते. श्रुत्वानस्य सुभाषितं खलु मन श्रोतुं पुनर्वांछिती. म्हणजे सुभाषित ऐकणाऱ्याचे मन खरोखरच ते पुन्हा ऐकण्याची इच्छा करते. अज्ञान ज्ञानवतोपनेन ही वशी कर्तुं समर्थो भवेत. की सुभाषिताने आपण ज्ञान मिळवतो आणि अज्ञान आपले निघून जाते, की जेणेकरून आपण आपल्या नियंत्रणात राहतो. कर्तव्यो हि सुभाषितस्य मनुजैरावश्यकः संग्रह. की अशा प्रकारे सुभाषित जी आहे ती आपल्या आयुष्यावर चांगले परिणाम करतात. अशा श्लोकबद्धगेय सुवचनांचा माणसाने निश्चितच संग्रह करायला हवा. संभाषण किंवा भाषण सुभाषितांची योजना केल्याने अधिक प्रभावी बनते आणि शिवाय त्यातले विचारधन आपले मन समृद्ध करते आणि काही प्रमाणात आपल्यावर संस्कारही करते. अशा प्रकारची ही प्रस्तावना आहे. या प्रस्तावनेचा अर्थ आपण इथे बघितलेला आहे. आता आपण आपल्या सुक्तीसुधा या श्लोकाकडे वळूया. तर पहिला श्लोक तुम्ही बघायचा आहे, त्याकडे लक्ष द्या. आधी मी हे वाचते आणि मग त्याचा अर्थ सांगते. विद्या नाम नरस्य रूपमधिकं प्रच्छन्नगुप्तं धनं. विद्या भोगकरी यशसुखकरी विद्या गुरूणां गुरु. विद्या बन्धुजनो विदेशगमने विद्या परं दैवतं. विद्या राजसु पूज्यते न तु धनं विद्या विहीन पशु. बघा याचा अर्थ बघा की ही जी सुक्ती आहे किंवा हा जो श्लोक आहे तर याचे वृत्त काय आहे इथे वृत्त दिलेले आहे. प्रत्येक या श्लोकाचे वृत्त इथे दिलेले आहे. तर हिचे वृत्त आहे शार्दूल विक्रीडितम आणि नीतिशतकातून घेतलेली ही सुक्ती आहे. तर आपण याचा अर्थ बघूया की विद्या नाम नरस्य रूपम अधिकम. इथे बघा, इथे खाली संधी दिलेली आहे रूपम अधिकम. तर तुम्ही जर ही संधी जी आहे असते ही संधी सोडून जर वाचन केलं तर तुम्हाला हे वाचताना व्यवस्थित वाचता येईल. तर नेहमी असा वाचण्याचा तुम्ही प्रयत्न करायला हवा. तर बघा, विद्या नाम नरस्य रूपम अधिकम. की विद्येबद्दलचा हा श्लोक आहे, म्हणजे ज्ञानाबद्दलचा श्लोक आहे. ज्ञान हे माणसाचे विशेष रूप आहे असे का म्हटले आहे? कारण माणसाला ज्ञान मिळवण्याची एक क्षमता दिली आहे, ती प्राण्याला नाही. आणि हाच माणूस आणि प्राणी यातला महत्त्वाचा फरक आहे. म्हणून इथे काय म्हटले आहे की विद्या नाम नरस्य रूपमधिकम. की विद्या हे माणसाचे विशेष रूप आहे. विद्या हे माणसाचे विशेष रूप आहे. पुढे काय म्हटलं आहे? प्रच्छन्न गुप्तम धनम. किती गुप्त धन आहे. समजा एखाद्या माणसाला बघितल्यानंतर आपल्याला कळत नाही की हा किती विद्वान आहे, की याने किती ज्ञान मिळवले आहे. तेव्हा ते त्याचे गुप्त धन आहे आणि हे धन त्याच्याजवळनं कोणी चोरू शकत नाही किंवा कोणी हिरावून घेऊ शकत नाही.
म्हणजेच विद्या जी आहे हिला काय म्हटलेलं आहे की ते गुप्त धन आहे. प्रच्छन्न गुप्तम धनम. पुढे बघा, विद्या भोग करी यश सुख करी, विद्या गुरुणाम गुरु. की विद्या काय काय देते आपल्याला, तर विद्या उपभोग घ्यायला शिकवते. विद्या काय काय देते आपल्याला, तर विद्या उपभोग घ्यायला शिकवते. की जे काही साधन आपल्याकडे उपलब्ध असतील त्यानुसार आपल्याला ज्ञान मिळाल्यानंतर आपल्या लक्षात येतं की कमीत कमी साधनामध्ये जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीने कसं जगायचं. आणि हे ज्ञान मिळाल्यानंतरच आपल्या लक्षात येतं. विद्या काय देते आपल्याला, विद्या सुख देते, कीर्ती देते, प्रसिद्धी देते. अरे सुख म्हणजे तरी काय, तर आनंद मिळणे. सुख म्हणजे आपण काय म्हणू शकू, तर आनंद मिळणे. पुढे बघा, विद्या गुरुणाम गुरु. समजा एखाद्याला गुरुपद कधी मिळतं, तर त्याच्या ज्ञानामुळे त्याला गुरुपद मिळतं. आणि म्हणून विद्या ही गुरूंचीही गुरु आहे असं इथे म्हटलेलं आहे. विद्या बंधुजनो विदेश गमने. बघा, जेव्हा आपण परदेशात जातो तिथे आपल्या ओळखीचं कोणीच नसतं, तेव्हा आपलं हे जे ज्ञान आहे तेच आपले सर्व नातेवाईक असतात आणि तेच आपल्या उपयोगी पडतं. आपलं जे ज्ञान असते, आपण जी विद्या ग्रहण केलेली असते तेच आपल्या उपयोगी पडते. विद्या परम दैवतम. म्हणून विद्या हे श्रेष्ठ दैवत आहे. पुढे काय म्हटलेलं आहे, विद्या राजसो पूज्यते न तू धनम, विद्या विहीन पशु. हे फार महत्त्वाची ओळ आहे याच्यातली, की ही जी विद्या आहे, ज्ञान आहे, तर या ज्ञानाची राजे महाराजे सुद्धा पूजा करतात. पैशाची पूजा ते करत नाही. राजे महाराजांकडे विद्येची, ज्ञानी माणसाची पूजा केली जाते, पैशाची केली जात नाही. म्हणून इथे असं म्हटलेलं आहे तर की विद्या राजसु पूज्यते न तू धनम. की राजे महाराजांकडे विद्येची, ज्ञानी माणसाची पूजा होते, पैशाची नाही, असे या श्लोकातून इथे कवीला सांगायचं आहे. नंतर सर्वात महत्त्वाची जी ही ओळ आहे त्यातले शेवटचे हे बघा, विद्या विहीन पशु. म्हणजेच याच्याकडे लक्ष द्यायचं आहे बरं तुम्ही. विद्येशिवाय किंवा ज्ञानाची कमतरता असलेला माणूस कसा असतो, तर तो प्राण्यासारखा असतो. अरे प्राण्यासारखाही नाही, तर तो प्राणीच असतो असं इथे म्हटलेलं आहे. बघा मुलांनो, विद्या विहीन पशु ही जर उक्ती जर तुम्हाला पटली असेल तर अभ्यासाच्या बाबतीमध्ये आळस, चालढकल तुम्ही कराल का, नाही. तुम्हाला पशुसारखं व्हायचं आहे का, नाही. तर तुम्हाला चांगल्या प्रकारची विद्या ग्रहण करून तुम्हाला चांगला मानसन्मान मिळवायचा आहे. की जी आपण याच्यामध्ये बघितलं आहे की राजा महाराजांकडे सुद्धा कशाची पूजा केली जाते, विद्येची पूजा केली जाते, पैशाची नाही. म्हणून आपण यातून हाच बोध घ्यायला पाहिजे की आपण अधिकाधिक चांगल्यात चांगली विद्या कशी ग्रहण करू शकू आणि आपण आपलं नाव उच्च पदावर कसं नेऊ शकू, हा प्रयत्न आपण करायला पाहिजे. हा बोध आपल्याला या श्लोकातून मिळतो. दुसरी सुक्ती बघा, दुसरा श्लोक बघू. निदन्तु नीति निपुणा यदि वा स्तुवन्तु, लक्ष्मी समावेशतु गच्छन्तु वा यथेष्टम्, अद्यैव वा मरणमस्तु युगान्तरे वा, न्यायात् पथप्रविचलन्ति पदम न धीरा. बघा, हिचे वृत्त आहे वसंत तिलका आणि नीतिशतकातून घेतलेली ही सुक्ती आहे. निदन्तु नीति निपुणा यदि वा स्तुवन्तु. की नीतिशास्त्रामध्ये निपुण असणारे लोक. आता नीतिशास्त्र म्हणजे की जे न्यायी आहे, सदाचरणी आहे. निदन्तु यदि वा स्तुवन्तु, असे जे नीतिशास्त्रामध्ये निपुण आहे, अशा या लोकांची निंदा करो वा स्तुती करो, यांना काही फरक पडत नाही. लक्ष्मी समाविशतु गच्छन्तु वा यथेष्टम. यांच्याकडे संपत्ती येवो किंवा तिच्या इच्छेप्रमाणे ती संपत्ती निघून जाऊ, तरी यांना काहीच फरक पडत नाही. अद्यैव वा मरणमस्तु युगांतरे वा.
यांना या नीतिशास्त्रामध्ये निपुण असणाऱ्या लोकांना मरण आजच येऊ किंवा काही काळानंतर येऊ याने त्यांना काही फरक पडत नाही. न्यायात पथप्रविचलंती पदम न धीरा, की ही नीतिशास्त्रामध्ये निपुण असणारी ही जी लोकं आहे ही कशी असतात, तर ही धैर्यवान लोकं असतात. ती आपल्या न्यायमार्गापासून पाऊलभरही मागे हटत नाही. याकरिता उदाहरण द्यायचे झालेच तर इतिहासातील जे महापुरुष होऊन गेले त्यांनी समाजाच्या टीकेची, दारिद्र्याची, अरे एवढेच काय तर प्राणाची सुद्धा पर्वा त्यांनी केली नाही. अशा या महापुरुषांचे स्मरण ही याच्यातली जी ओळ आहे, न्यायात पथ प्रविचलंती पदम न धीरा, ही जी युक्ती आहे ही धीर गंभीर वचन आपल्याला करून देईल. मुलांनो, आपणही या उक्तीप्रमाणे न्यायमार्गावरून वाटचाल करण्याचा प्रयत्न करायचा आणि आपण असा प्रयत्न करून त्यांच्यासारखे होण्याचा आपण प्रयास करायचा आहे. हा बोध आपल्याला या सुक्तीमधून मिळतो. तिसरी सुक्ती बघा, तिसरा श्लोक बघा. आत्मानो मुखदोषेण बंधते शुकसारिका, बकास्तत्र न बध्यन्ते मौनम सर्वार्थ साधनम. ही जी वृत्त आहे अनुष्टुप आणि पंचतत्रातून घेतलेली ही सुक्ती आहे. आत्मनो मुखदोषेणे बध्यन्ते शुकसारिका. आता आत्मनः म्हणजे की स्वतःच्या मुखदोषामुळे मुखाचे दोष, आत्मन म्हणजे स्वतःच्या मुखदोषामुळे. तर मुखाचे दोष कोणते असतात, तर सतत खाणे, अकारण बोलणे किंवा बडबड करणे. बोलण्याबद्दल इथे सांगितलं आहे की सतत बडबड केल्यामुळे शुकसारिका म्हणजे पोपट आणि साळुंक्या, शुकसारिका म्हणजे काय होते, पोपट आणि साळुंक्या संकटात सापडतात. बकास्तत्र न बध्यन्ते मौनम सर्वार्थ साधनम. बगळे मात्र संकटात सापडत नाही. का, कारण ते मौन राहतात. म्हणून मौनम सर्वार्थ साधनम असं इथे म्हटलेलं आहे की मौन हे सर्व काही साध्य करून देणारं असते. म्हणून बगळ्यांचे हे जे बगळे असतात आणि त्या बगळ्यांचे जे खाद्य आहे, त्यांचे खाद्य कोणते, मासे, की त्यांना ते जवळ येईपर्यंत सुद्धा ते कळत नाही, त्या माशांना कळत नाही. ते बगळे तिथे उभे असतात, ते त्यांची ती शिकार करण्याकरिता, भक्ष्य म्हणजे मासे हे त्यांचे भक्ष्य असतात, त्या भक्ष्यांना पकडण्याकरिता ते तिथे चुपचाप उभे असतात आणि ते जवळ येईपर्यंत त्या माशांना कळत नाही की बगळा इथे उभा आहे आणि तो आता आपल्याला खाणार आहे. कारण तो अगदी शांत उभा असतो, कोणत्याही प्रकारची बडबड न करता शांतपणे चुपचाप उभा असतो. म्हणून ह्या बगड्यांना आपले साध्य, आपले भक्ष्य जे आहे ते सहज तो मिळते, सहज तो मिळवू शकतो. मग आपल्याला या श्लोकावरून एकच बोध मिळतो आणि आपल्याला एकच बोध घ्यायचा आहे. समजा एखाद्याशी आपलं भांडण झालं, वाद झाला, तर आपण त्याला प्रत्युत्तर न देता केव्हाही मौन राहणे किंवा चूप राहणेच योग्य आहे. आणि जर आपण केलं तर आपण कोणत्याही संकटात सापडत नाही, असा हा बोध देणारा हा श्लोक आहे. चौथा श्लोक बघा, चौथी सुक्ती बघा. अल्पानामपि वस्तूनां संहिती कार्यसाधिका, तृणे गुणत्वम आपन्ने बध्यते मत्तदंतीनः. बघा, याचं जे वृत्त आहे ते अनुष्टुप आहे आणि हितोपदेशातून ही सुक्ती घेतलेली आहे. अल्पानामपि वस्तूनां संहिती कार्यसाधिका. आता संहिती म्हणजे एकजूट. ही काय असते, तर ही कार्यसाधिका असते, म्हणजेच कार्य पूर्ण करून देणारी असते. बघा, आपण समाजात सुद्धा आपल्याला एकजुटीचे पुष्कळशे उदाहरणे दिसतात. अल्पानपि वस्तूनां म्हणजे एकजूट. बघा, आपण असं म्हणू शकतो की मी करून काय होणार आहे, असे म्हणून चालणार आहे का, नाही.
की साध्यातल्या साध्या वस्तूंनी जर एकजूट केली तर ती कशी असते, ती कार्यसाधक असते, असं इथे म्हटलेलं आहे. अल्पानामपि वस्तूनाम, की मी करून काय होणार असे म्हणून चालणार का, नाही. साध्यातल्या साध्या वस्तूंनी जर एकजूट केली तर ती कशी असते, ती कार्यसाधक म्हणजे कार्यसाध्य करणारी असते. आणि अतिशय छोट्या वस्तूंची सुद्धा एकजूट ही कार्यसाधिका असते. त्याच्याकरता मोठीच पाहिजे वस्तू असं नाही, तर अगदी छोट्यातल्या छोट्या वस्तूंची सुद्धा एकजूट जी असते ती कशी असते, कार्यसाध्य करणारी असते, काम पूर्ण करणारी असते. त्यासाठी एक छानसं उदाहरण इथं दिलेलं आहे, अतिशय सुंदर उदाहरण इथं दिलेलं आहे. ते बघा, तृणे गुणत्वम आपन्ने बंध्यते मत्तदंतीनः, की तुम्ही जर बघितलं तर जंगलामध्ये जे माजलेले हत्ती असतात, ते माजलेले हत्ती, ते पिसाळलेले हत्ती बांधले जातात. मग ते त्यांना बांधण्याकरिता तिथे काही दोरी असते का, रेडीमेड दोरी तिथे मिळते का, नाही. तर ते कशाने बांधतात, तर ते काय करतात, तिथे त्यांना बांधण्याकरिता जे गवत आहे ते एकत्र करून त्याचा दोरखंड पिळला जातो. आणि हा दोरखंड पिळल्यानंतर किंवा त्याला वळल्यानंतर या दोरखंडामध्ये एवढी शक्ती येते की जे साध्या छोट्याशा गवतापासून बनलेले असतात. तो दोरखंड कशापासून बनलेला असतो, अगदी छोट्याशा साध्या गवतापासून बनला असतो, की ज्यामुळे हे जे माजलेले हत्ती असतात, पिसाळलेले हत्ती असतात, ते बांधले जाऊ शकतात. की एवढी प्रचंड शक्ती या दोरखंडामध्ये येते. आता इथे एकजुटीचे महत्त्व इथे सांगितलेले आहे. जर आपल्याला आपल्या कुटुंबाचा, राष्ट्राचा, समाजाचा जर विचार केला तर आपले कुटुंब, समाज आणि राष्ट्र एकोप्याने राहिले तरच आपल्या पुढच्या समस्या सोडवता येतील. आणि त्यामुळे इथे जी संहिती कार्यसाधिका ही जी ओळ आहे, ही आपल्याला, ही सुक्ती ही आपल्याला याची आठवण करून देणारी आहे, की जर आपल्याला कोणतंही मोठं कार्य जर साध्य करायचं असेल तर त्याकरिता काय आवश्यक आहे, एकजूट आवश्यक आहे. आता बघा तुम्ही, सध्याचा हा जो कोरोनाचा महामारीचा जो हा काळ सुरू आहे, या कोरोनावरती मात करण्याकरिता जर आपण एकजूट केली, म्हणजेच आपण त्याची नियमाचे पालन जर केले, व्यवस्थित पालन जर केले, तर आपण या कोरोनावरती सहज मात मिळवू शकू. त्याकरिता आपल्याला एकजूट करणे, हे नियम पाळणे अत्यंत गरजेचं आहे. हे सध्यातलंच उदाहरण आपण आता बघतो आहे. म्हणून मुलांनो, ही इथे आपण हे लक्षात घ्यायचं आहे की आपल्याला जर आपल्या कुटुंबाचा, समाजाचा, राष्ट्राचा जर प्रगती करायची असेल तर एकजूट करणे अतिशय गरजेचं आहे. हा बोध आपल्याला या श्लोकातून, या सुक्तीतून मिळतो. 5वी सुक्ती बघा. घटं बिंगात पटं छिंगात कुर्याद रासभरोहरणं येन केन प्रकारेण प्रसिद्धः पुरुषो भवेत. हिचे या सुक्तीचे वृत्त आहे अनुष्टुप. ही एक हास्योक्ती आहे. ही काय आहे, ही हास्योक्ती आहे. की बघा इथे काय म्हटलेलं आहे, प्रसिद्धी कोणाला नको असते, सगळ्यांना प्रसिद्धी हवी असते. मग ही प्रसिद्धी मिळवण्यासाठी लोक काय काय करतात, की काही जण वेगवेगळ्या प्रकारची कटिंग करतात, फॅशन म्हणून फाटके कपडे घालतात, वेगवेगळ्या प्रकारच्या वेशभूषा करतात. म्हणजे यांना काही ना काही करून त्यांना प्रसिद्धी मिळवायची असते. त्यांना ते अशा प्रकारचे असे वेगवेगळे प्रकार करून ते काय होतात, प्रसिद्धी होतात. आता इथेही लक्षात घ्यायचं आहे, ही हास्योक्ती आहे बरं का. ही उपहासयुक्ती आपण म्हणू शकू याला. की म्हणजे काय, की इथे उपहासाने इथे असं म्हटलेलं आहे. इथे आपल्याला काय लक्षात घ्यायचं आहे बघा, काय म्हटलेलं आहे, येन केन प्रकारेण प्रसिद्धः पुरुषो भवेत. म्हणजे कोणत्या ना कोणत्या कारणाने माणसाने प्रसिद्ध व्हावे. मग काय करावे, घटं बिंगात, मग त्यासाठी काय करा, घडे फोडा. पटं छिंगात, कपडे फाडा. आणि त्यानेही प्रसिद्धी मिळाली नाही तर
कुर्यात रासबरोहरणम, तर अगदी गाढवावर स्वार व्हा. आता गाढवावर स्वार व्हा, अश्वारोहण आपण ऐकलेले आहे. पण इथे काय म्हटलेले आहे? कुर्यात रासबरोहरण. रासबरोहरण म्हणजे रासो म्हणजे गाढव, आणि गाढव म्हणजे गाढवावरती चढा आणि त्यावरती आपली स्वारी करा आणि सगळीकडे हिंडा. इनकेन प्रकारेण म्हणजे कोणत्या ना कोणत्या, म्हणजे अशा प्रकारचे प्रकार करून कोणत्या ना कोणत्या प्रकारे कारणाने प्रसिद्धी मिळवा. पण मुलांनो, इथे हे महत्त्वाचं लक्षात घ्यायचं आहे, ही हास्योक्ती आहे. पण तुम्हाला या श्लोकातून बोध घ्यायचा आहे, तर तुम्हाला हे लक्षात घ्यायचं आहे की अशा प्रकारची प्रसिद्धी तुम्हाला मिळवायची नाही आहे. अशा प्रकारची प्रसिद्धी तुम्हाला मिळवायची आहे का? नाही, की लोक तुमची टर उडवतील, तुमची मजाक उडवतील. अशा प्रकारची प्रसिद्धी तुम्हाला मिळवायची नाही. तुम्हाला कशी प्रसिद्धी मिळवायची आहे? तर तुम्हाला चांगले कार्य करून, चांगले काम करून प्रसिद्धी मिळवायची आहे. असा हा बोध देणारा हा श्लोक आहे, ही सूक्ती आहे. तुम्हाला याचा अर्थ समजला असेलच. ही सूक्ती, हा जो श्लोक आहे, हा श्लोक, ही सूक्तीसुद्धा तुम्ही व्यवस्थित वाचायची आहे आणि एक एक ओळीचा अर्थ व्यवस्थित समजावून घ्यायचा आहे. कारण तुम्हाला माध्यम भाषा उत्तर लिखत हा प्रश्न याच्यामध्ये येतो, तर त्याच्यावरचं उत्तर लिहिण्याकरिता ही व्यवस्थित तुम्हाला समजायला हवी. आणि कंठस्थीकरणार्थ म्हणजे तुम्हाला ही पाठ करण्याकरिता सुद्धा आहे, म्हणजे ही पूर्ण करण्याकरिता सुद्धा येऊ शकते, म्हणून ही पाठसुद्धा करायची आहे तुम्ही. अशा प्रकारे या पद्यपाठाचा तुम्ही सूक्तीसुद्धाचा अभ्यास करायचा आहे. कृतीपत्रिका मी टाकणार आहे, प्रश्न टाकणारच आहे, त्याचेसुद्धा व्यवस्थित तुम्ही प्रश्न सोडवायचे आहे आणि ते व्यवस्थित लक्षात घ्यायचे आहे. ठीक आहे. नमो नमः. पुनर्मिलावा.